कोन्स तयार होण्यासाठी कशाची गरज आहे? डॉमिनंट जीनची गरज आहे. डॉमिनंट एक्स लिंक जीनची गरज आहे. डॉमिनंट एक्स लिंक जीन एक जरी असेल डॉमिनंट जीन तरी सुद्धा नॉर्मल कोन जे आहेत ते तयार होणार आहेत. कलर ब्लाइंडनेस हा डिसीज होणार नाही. मात्र फिमेल मध्ये दोन्ही जीन रेसेसिव्ह असतील एक्स लिंक किंवा मेल मध्ये एक जरी जीन रेसेसिव्ह असेल एक्स लिंक तरी त्यांच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस हा डिसीज पाहायला मिळतो. सो तुम्हाला ते क्रॉस लक्षात ठेवायचे. फिमेलच्या 3 कंडिशन नॉर्मल, कॅरियर आणि कलर ब्लाइंड आणि मेलच्या 2 कंडिशन नॉर्मल आणि कलर ब्लाइंड. एवढं लक्षात ठेवायचंय. कलर ब्लाइंडनेस मध्ये काय तयार होत नाही? कोन्स जे प्रॉपर कोन तयार झाले पाहिजेत रेटिनावरती ते तयार होत नाहीत. नेक्स्ट डिसीज आपण पाहतोय हिमोफिलिया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लीडर्स डिसीज. याला ब्लीडर्स डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. नॉर्मल इंजुरी मध्ये सुद्धा खूप ब्लिडिंग होतं. लवकर ब्लड जे आहे ते क्लॉट होत नाही. प्रत्येकाचा एक नॉर्मल ब्लड क्लॉटिंग टाइम असतो. ठीक आहे, जास्तीत जास्त 1-2 मिनिट, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही ब्लड क्लॉट व्हायला. तेवढ्या वेळात ब्लड क्लॉट झालं पाहिजे. जर त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तिथं 2 गोष्टी होऊ शकतात. एक, एक्सेस ब्लड लॉस होऊ शकतं आणि 2, ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं. तर ब्लड लॉस पेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट आहे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर जर कमी झालं, प्रॉपरली अगदी ब्रेन पर्यंत ब्लड सप्लाय जर नाही झाला तर त्याच्यामध्ये डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो हिमोफिलिया ऑफ ब्लीडर्स डिसीज इट इज ऑल्सो एक्स लिंक रेसेसिव्ह डिसीज. आता याचं मीनिंग तुम्हाला सगळ्यांना कळलेलं असेल. सांगा, एक्स लिंक रेसेसिव्ह डिसीज म्हणजे काय? पहिलं सांगा, एक्स लिंक म्हणजे काय? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये याचे जीन जे आहेत ते लोकेट झालेले आहेत म्हणून एक्स लिंक. आणि रेसेसिव्ह, जेव्हा रेसेसिव्ह जीन असेल त्यावेळीच हा डिसीज होणार आहे. डॉमिनंट जीन असेल तर हिमोफिलिया होत नाही. सो एक्स लिंक रेसेसिव्ह डिसीज, रेसेसिव्ह डॉमिनंट दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि ऑटोसोमल आणि सेक्स लिंक दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ऑटोसोमल मध्ये आपण किती शिकलो? क्रोमोझोम नाही, 2 ट्रेट तुम्हाला सांगितले. कुठले 2? हा, विडोस्पिक तो काही डिसीज नाहीये. जर ते डॉमिनंट जीन असेल तर विडोस्पिक येते आणि रेसेसिव्ह असेल तर स्ट्रेट हेअर लाईन असते. आणि दुसरा एक बघितला फेनिलकेटोन्युरिया हा डिसीज आहे, तो आपण बघितला ऑटोसोमल क्रोमोझोम. त्यानंतर सेक्स लिंक्ड आपण बघतोय. सेक्स लिंक मध्ये 2 कंडिशन आहेत, एक्स लिंक आणि वाय लिंक. त्याच्यापैकी आपण एक्स लिंक डिसीज मध्ये 2 स्टडी करणार आहोत, कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. सो हा एक्स लिंक आहे हे लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो? ब्लड फेल्स टू क्लॉट. ब्लड क्लॉट होत नाही और क्लॉट व्हेरी स्लोली. क्लॉट होत असेल तर खूप वेळ लागतो, खूप स्लोली क्लॉट होत असेल तर या दोन्ही कंडिशन मध्ये हिमोफिलिया हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो नॉर्मल क्लॉटिंग साठीचे जीन असतात, नॉर्मल क्लॉटिंगचे जे जीन आहेत ते डॉमिनंट जीन असतात. इन शॉर्ट, जर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर ब्लड नॉर्मली क्लॉट होईल जसे इतरांचं होते त्या पद्धतीनं. मात्र जर रेसेसिव्ह जीन असेल, पर्सन हॅव्हिंग रेसेसिव्ह जीन have हेमोफिलिया डिसीज. ज्या पर्सनकडे रेसेसिव्ह जीन आहेत त्यांना कुठला डिसीज होणार आहे? हिमोफिलिया हा डिसीज होणार आहे. येते लक्षात सगळ्यांच्या? सो या सगळ्या कंडिशन समजल्या. डिसीज कसा आहे? एक्स लिंक्ड रेसेसिव्ह. या डिसीज मध्ये प्रॉब्लेम काय? ब्लड क्लॉट होत नाही किंवा स्लोली क्लॉट होतं. नॉर्मल क्लॉटिंग साठी कोणते जीन लागतात? डॉमिनंट जीन असावा लागतो. मात्र जर रेसेसिव्ह जीन असेल एखाद्या पर्सनकडे तर त्याला हिमोफिलिया हा डिसीज होणार आहे. या डिसीज मध्ये इज डेफिशियंट इन क्लॉटिंग फॅक्टर. तुम्हाला क्लॉटिंग फॅक्टर माहिती आहे? क्लॉटिंग फॅक्टर 8 और 9 माहिती आहे का तुम्हाला? हे फॅक्टर माहिती आहे? आपण ब्लड क्लॉटिंग शिकलेलो आहे. तुम्ही एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड कुठलंही ब्लड क्लॉटिंगचं सर्क्युलेशन मध्ये दिलेलं आहे तर त्यांनी पॅराग्राफ मध्ये दिलेले, फार डिटेल क्लॉटिंग दिलेलं नाहीये. पण ब्लड क्लॉटिंगचे 2 वेज आहेत किंवा 2 पाथवेज आहेत, एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक पाथवे. आणि त्या दोन्ही पाथवे मध्ये असे बरेच फॅक्टर आहेत, रोमन नंबर दिलेले. तर त्या फॅक्टरचे दोन्ही पाथवे आता रिसेंट सिलेबस मध्ये स्टेट बोर्ड मध्ये ऍड केलेले आहेत. ठीक आहे, ब्लड क्लॉटिंगचे पाथवे. आणि जर तेही नाही समजले तरी मीही दिलेले तर ते तुम्ही घ्या. खरं एनसीईआरटी मध्ये दिले नाही, एवढ्या डिटेल नाहीत विचारणार, पण काही ठिकाणी येतात क्लॉटिंग फॅक्टर. तर ते समजण्यासाठी ते 2 पाथवेज तुम्हाला पाहायला लागतील, एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक. तर या पाथवे मध्ये
इंटरनल ब्लीडिंग पण असतं ना? इंटरनल ब्लीडिंग असतं भरपूर आहे का? त्यातून चान्सेस जास्त असतात. एक्सटर्नल ब्लीडिंग असेल तर ब्लड क्लॉटिंग आणि त्याच्यामुळे ब्लड लॉस जो आहे तो प्रिव्हेंट. पण इंटरनल ब्लीडिंग जर असेल बॉडी कॅव्हिटी मध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं ब्लड प्रेशर फास्ट कमी होतं आणि तिकडं ब्लड व्हेसल कट झाली की होणार आहे. ठीक आहे. आता त्या सगळ्यात महत्त्वाचं ब्लड एन्व्हायरमेंटला एक्सपोज झालं की त्यातले फॅक्टर्स ऍक्टिव्हेट होतात एक्सट्रिन्सिक. पण इंट्रिन्सिक पाथवेमध्ये काही अशा गोष्टी जे इंटरनल ह्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. पण खूप जास्त जर कट झालेले असतील ब्लड व्हेसल तर म्हणजे सिव्हिअर जेव्हा ऍक्सिडेंट असतो एक्सटर्नली सुद्धा खूप इंजुरी झालेल्या आहेत आणि खूप ब्लड लॉस होते तिथं क्लॉटिंगचा जास्त फायदा होत नाही. त्याला पटकन ट्रीटमेंटच मिळाली पाहिजे. तसं इंटरनल ब्लीडिंग मध्ये सुद्धा जर जास्त हेवी डॅमेज झालेला असेल तर ट्रीटमेंटच मिळाली पाहिजे. ओके. पण तिथं चान्सेस डेथचे जास्त असतात. नेक्स्ट मायनर इंजुरीज कॉजेस हेवी ब्लीडिंग. अगदी थोडी जरी मायनर जरी इंजुरी असेल तर याच्यामध्ये हेवी ब्लीडिंग होत असतं. ओके. आता रेसेसिव्ह जीन जे आहेत हेमोफिलियाचे ते कुठे लोकेट झालेले? रेसेसिव्ह जीन लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस region of X क्रोमोझोम. या स्टेटमेंट मधून त्यांना काय सुचवायचे? रेसेसिव्ह जीन हेमोफिलिया कुठल्या जीनमुळे होतो? रेसेसिव्ह जीन असतील तर होतो. हे जीन कुठे लोकेट झालेले? नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. ह्या स्टेटमेंट मधून त्यांना सजेस्ट काय करायचंय? हे दोन क्रोमोझोम आहे सेक्स क्रोमोझोम. तर यापैकी जर तुमचा जीन नॉन होमोलोगस रिजन वरती प्रेझेंट असेल तर त्याचा अलील कुठे नसतो? जर होमोलोगस वरती असेल तर अलील असतो. मात्र जर नॉन होमोलोगस रिजन वरती तुमचा जीन लोकेट झालेला असेल तर त्याचा अलील कुठे असणार नाही? वाय क्रोमोझोम वरती असणार नाही. म्हणजेच काय होईल? तुम्ही पुढे काही अंदाज बांधू शकता का? जर याचा अलील नाही तर काय पुढे सांगू शकता तुम्ही? हा क्रॉसिंग होणार नाही हे ठीकच आहे. नॉन होमोलोगस रिजन मध्ये होत नाही. पण मी तुम्हाला म्हटलं की एक्स क्रोमोझोम वरतीच तो जीन आहे त्याचा अलील वाय वरती प्रेझेंट नाही. म्हणजे काय सांगायचं त्यांना? मेल मध्ये हा डिसीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर का? मेल मध्ये एक जरी जीन रेसेसिव्ह असेल तरी सुद्धा त्यांना डिसीज होणार आहे. मात्र फिमेल मध्ये दोन जीन रेसेसिव्ह असले पाहिजेत तरच फिमेलला तो डिसीज होणार आहे. सो तीन स्टेटमेंट रिलेटेड आहे. पहिलं स्टेटमेंट सांगितलं की जीन कुठे लोकेट झालेला आहे? नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम वरती असल्यामुळे त्याचा अलील कुठे असणार नाही? वाय क्रोमोझोम वरती असणार नाही. इन शॉर्ट मेल मध्ये एक डॉमिनंट जीन असेल तर मेल नॉर्मल असणार. मात्र एकच रेसेसिव्ह जीन जरी असेल तरी सुद्धा तो मेल जो आहे तो अफेक्टेड असणार त्या डिसीज मध्ये. येते लक्षात? सो हा डिसीज होण्याचे चान्सेस जास्त कोणाकडे? मेलकडे. आणि चान्सेस कमी कोणाकडे? फिमेलकडे. समजलंय सगळ्यांना? येस. ते कंटेंट बोर्डवरती लिहिलं नाही. तुम्हाला हिमोफिलिया बद्दल आधी ही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. हिमोफिलिया म्हणजे काय? ब्लड फेल्स टू क्लॉट और क्लॉट्स व्हेरी स्लोली. ओके. नॉर्मल क्लॉटिंग साठी कोणता जीन लागतो? डॉमिनंट. रेसेसिव्ह जीन असेल तर हेमोफिलिया होणार. तर याच्यामध्ये काय नाही तयार होत? जसं कलर ब्लाइंडनेस मध्ये नॉर्मल कोन्स नाही डेव्हलप होत तसं इथं काय नाही तयार होत? फॅक्टर 8 and 9 ब्लड क्लॉटिंगच्या पाथवे मधले हे फॅक्टर्स तयार होत नाही. त्यामुळे ब्लड क्लॉट होत नाही. हा डिसीज मेल मध्ये होण्याचे चान्सेस जास्त का आहेत? कारण या डिसीजचा रेसेसिव्ह जीन कुठे आहे? नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. त्याचा अलील कुठे नाही? वाय क्रोमोझोम वरती नाही. सो मेल मध्ये एक जरी रेसेसिव्ह जीन आला तरी सुद्धा तो मेल अफेक्ट होणार आहे. फिमेलला डिसीज होण्यासाठी दोन रेसेसिव्ह जीन लागणार आहेत. समजलं? ओके. सो आता हे बोर्डवरती लिहित नाही. एक्सप्लेनेशन सगळ्यांना कळलेलं आहे. मग आता इथेही पुन्हा क्रॉस आहे. क्रॉस मध्ये एक क्रॉस स्टार्ट करण्याआधी त्या काल ज्या कंडिशन सांगितल्या होत्या त्याच कंडिशन आहेत. फिमेल मध्ये किती कंडिशन असतात? सांगा कोणत्या तीन असतात? नॉर्मल, कॅरियर, सफरिंग किंवा हेमोफिलिक असं तुम्ही म्हणू शकता. तर याच्यामध्ये फिमेल मध्ये बघा जर फिमेल नॉर्मल असेल तर काय घेणार? एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच. कॅरियर असेल तर एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच. शक्यतो हे क्रॉस लिहिताना शक्यतो नाही हा रूलच आहे. डॉमिनंट जीन आहे तो पहिल्यांदा लिहायचा आणि रेसेसिव्ह सेकंड पोझिशनला लिहायचा.
ज्याला ज्या फिमेलला हिमोफिलिया आहे तिच्याकडे दोन्ही जीन कशा असणार आहेत रिसेसिव्ह. तिन्ही कंडिशन समजल्या ओके. आणि मेल मध्ये फक्त दोन कंडिशन आहेत कोणत्या एक तर नॉर्मल एक्स कॅपिटल एच वाय किंवा हिमोफिलिक एक्स स्मॉल एच वाय. कॅरियर ही कंडिशन मेल मध्ये असत नाही. हे कळलं सगळ्यांना येस. आता मग क्रॉस करायचे पटकन एक क्रॉस फक्त करून बघा सांगते तुम्हाला. मॅरेज बिटवीन हेमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. Determination in human being. So what is sex determination? Mechanism by which sex is established. ज्या मेकॅनिझमनी सेक्स एस्टॅब्लिश होतात त्या मेकॅनिझमला सेक्स डिटर्मिनेशन असं म्हणतो. किंवा कोणत्या मेकॅनिझममुळे त्या पर्सनचा त्या ऑर्गॅनिझमचा सेक्स ठरतोय त्या मेकॅनिझमला आपण सेक्स डिटर्मिनेशन म्हणतो. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हा डिटर्मिनेशनचा फिनॉमिना वेगवेगळा आहे. काहींचं क्रोमोझोम वरती डिपेंड करतं. काही ऑर्गॅनिझम असे सुद्धा आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांचे एग किती टेम्परेचरला हॅच होत आहे त्यावरती ठरतं की सेक्स काय असणार. सो या पद्धतीनं प्रत्येकाचा सेक्स डिटर्मिनेशन फिनॉमिना वेगवेगळा आहे. आपण या ठिकाणी 3 ऑर्गॅनिझमचा पाहणार आहे ह्युमन बीइंग, बर्ड आणि हनी बी. तर ह्युमन बीइंग मध्ये बघा सेक्स हा वर्ड कशासाठी यूज केला जातो. इट रिफर टू सेक्शुअल फिनोटाइप. त्या ऑर्गॅनिझमचा फिनोटाइप. फिनोटाइप समजतं एक्सटर्नल कॅरेक्टर, एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर त्याला आपण फिनोटाइप म्हणतो. जे बाहेरून कॅरेक्टर ॲपियर होत आहेत किंवा दिसत आहेत. सो त्या ऑर्गॅनिझमचा सेक्शुअल फिनोटाइप म्हणजे सेक्स असं म्हणलं जातं. आता या ठिकाणी 2 टाईपचे फिनोटाइप दाखवले जातात. हे वर्ड तुम्ही 11th पासून शिकलेले आहात. फर्स्ट आहे बायसेक्शुअल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हर्माफ्रोडाइट और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोशियस. अजून इथं कितीतरी मुलं असतील ज्यांना मी मीनिंग विचारलं तर सांगता येणार नाही. मला वाटतं फक्त या वर्डमुळे कळेल, अदरवाइज ह्या वर्डमध्ये कन्फ्युजन होतं. बायसेक्शुअल, बाय म्हणजे 2, एकाच ऑर्गॅनिझम मध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन जे आहेत ते प्रेझेंट असणं अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं बायसेक्शुअल. जसं की अर्थवर्म एनसीईआरटीच्या बुक मधून जरी अर्थवर्म नीट मधून नसेल डिलीट केला असेल तरी एनसीईआरटी मध्ये तो आहे. इथं बघा अर्थवर्मचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दाखवलेलं आहे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. एकाच अर्थवर्मच्या एका सेगमेंटमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, दुसऱ्या सेगमेंटमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एकाच ऑर्गॅनिझम मध्ये 2 सिस्टीम आहे. सो दे आर कॉल्ड ॲज बायसेक्शुअल. दे आर ऑल्सो नोन ॲज हर्मॅफ्रोडाइट. दे आर ऑल्सो नोन ॲज मोनोशियस. ही टर्म बऱ्याचदा कन्फ्युज होते. सो सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा बायसेक्शुअल ऑल्सो कॉल्ड ॲज हर्मॅफ्रोडाइट और ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोशियस. दुसरी टर्म आहे युनिसेक्शुअल. एका ऑर्गॅनिझम मध्ये एकच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकच सेक्स ऑर्गन असेल तर त्याला काय म्हणायचं युनिसेक्शुअल. त्यालाच काय म्हटलं जातं डायोशियस. या सगळ्या टर्म एनसीईआरटी मध्ये यूज केलेल्या आहेत. फक्त तुमचं काही कन्फ्युजन ठेवू नका. हे समजलं. ह्युमन बीइंग मध्ये सेक्स डिटर्मिनेशनचा फेनॉमेनॉन काय आहे XX XY टाइप आहे म्हणजे सेक्स क्रोमोझोम आहे त्याच्यावरती ठरतं की त्या ऑफस्प्रिंगचं सेक्स काय असणार. ठीक आहे. मग आता आपल्याकडे टोटल क्रोमोझोम किती आहे 46. 46 म्हणजेच आपण सांगतो 23 पेअर्स. या 23 पेअर्स मध्ये 22 पेअर्स काय आहेत ऑटोझोम. ऑटोझोम म्हणजे काय हा सेक्स कॅरेक्टर सोडून बाकीचे बॉडी कॅरेक्टर ठरवणारे जे क्रोमोझोम आहे त्यांना काय म्हटलं जातं ऑटोझोम. आणि फक्त एक पेअर कशाचे आहे सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोमला अजून काय म्हणतात सेक्स क्रोमोझोम आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलोझोम. त्यांना ॲलोझोम सुद्धा म्हटलं जातं. सो हे नीट लक्षात ठेवा. आता फिमेल मध्ये 46 क्रोमोझोम पैकी 44 काय आहेत ऑटोझोम आणि 2 सेक्स क्रोमोझोम XX. ही कंडिशन कोणामध्ये आहे फिमेल. ह्युमन बीइंग मध्ये फिमेल मध्ये आहे. मेल मध्ये काय कंडिशन आहे 44 + XY. मेल मध्ये 2 वेगवेगळे क्रोमोझोम सेक्स डिटर्मिनेशन साठी प्रेझेंट आहेत. एक आहे X आणि दुसरा Y. समजलंय सगळ्यांना येस. त्यानंतर आता इन मेल मध्ये टेस्टिस ऑर्गन माहितीये थोडंफार तुम्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकली
शिकलेला. तर टेस्टिस हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे मेलमध्ये. टेस्टिस मध्ये काय प्रेझेंट असतात? डिप्लॉइड जर्म सेल. हा एक शब्द लक्षात ठेवा. कुठला सेलचं नेम कुठलं कुठे वापरायचं हे नीट कळलं पाहिजे. डिप्लॉइड जर्म सेल शब्द वापरलाय. जर्म सेल. टेस्टिस मध्ये जर्मिनल इपिथेलियम असतो. ऍक्च्युअली तुम्ही इपिथेलियम शिकलेला आहात. आता थोडं डिटेल जेव्हा 11th बघणार तुम्ही रिपीट तेव्हा जरा डिटेल बघा. स्क्वॅमस इपिथेलियम झालाय, क्युबॉइडल झालेला आहे, कॉलमनार झालेला आहे. हा क्युबॉइडल किंवा कॉलमनार मॉडिफाय ह्या दोन पैकीचा स्क्वॅमस नाही. क्युबॉइडल किंवा कॉलमनार मॉडिफाय होतो आणि ग्लॅन्ड्युलर तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा त्या कॉलमनारला सिलिया असतात तेव्हा तो सिलिएटेड. काहींना मायक्रोविलाय असतात. बरोबर का? हे तुम्ही सगळे टाइप शिकलात. याशिवाय ट्रान्झिशनल इपिथेलियम एक माहिती पाहिजे. ऐकलाय तुम्ही? कुठे असतो? युरिनरी ट्रॅक्ट लाइनिंगला जो शेप मध्ये त्याच्या सेल शेप मध्ये ट्रान्झिशन दाखवतात. शेप चेंज होतो सेलचा. आणि अजून एक आहे जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम टेस्टिस आणि ओव्हरी या ऑर्गन मध्ये असतो. आणि जर्मिनल इपिथेलियमच्याच सेलला आपण काय म्हणतोय? जर्म सेल. आधी ह्या कशा आहेत? डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे किती क्रोमोझोम असतील? 46 क्रोमोझोम असतील. ओके. 23 पेअर्स. याच जर्म सेल स्पर्मॅटोजेनेसिस दाखवतात. स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस या वर्डचं मीनिंग होतं स्पर्म फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म कशा असतील? कशा असतील? हॅप्लॉइड. स्पर्म मध्ये क्रोमोझोमचा नंबर कसा असेल? हाफ. हॅप्लॉइड सेल कोणत्या प्रोसेस मध्ये तयार होतात? येस. कोणत्या सेल डिव्हिजन मध्ये तयार होतात? मियोसिस. मियोसिसनी जे 4 सेल तयार होतात मियोसिसच्या एंडला त्या कशा असतात? हॅप्लॉइड. सो ओरिजिनल जर्म सेल जी आहे ती कशी आहे? डिप्लॉइड आहे. ही कोणत्या प्रोसेस मधून पास होते? स्पर्मॅटोजेनेसिस. आणि काय तयार होतात तिथे? स्पर्म तयार होतात. आणि हे जे स्पर्म आहेत ते कसे असतात? हॅप्लॉइड. त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ असतो. आता या ठिकाणी मेल मध्ये स्पर्म तयार होताना दोन टाइपचे स्पर्म तयार होतात. जी डिप्लॉइड जर्म सेल आहे या डिप्लॉइड जर्म सेल मध्ये कंडिशन काय असणार आहे? 44 प्लस XY असेल. बरोबर का? हे बरोबर आहे का? स्पर्मॅटोजेनेसिस झालं म्हणजे मियोसिस झालं की काय तयार होतील? स्पर्म तयार होतील. स्पर्म दोन टाइपचे तयार होऊ शकतात. कुठल्या दोन टाइपचे? 44 चे हाफ किती होणार? एकाच्या मध्ये 22 ऑटोझोम जातील, दुसऱ्याच्या मध्ये 22. 6 क्रोमोझोम पैकी एका स्पर्म मध्ये कदाचित X असेल, दुसऱ्या स्पर्म मध्ये सो स्पर्म जर तयार झाले कुठल्या सेल पासून? डिप्लॉइड जर्म सेल पासून जेव्हा स्पर्म तयार होतील तेव्हा दोन टाइपचे स्पर्म तयार होतात. काही स्पर्म मध्ये कोणता क्रोमोझोम असतो? X. आणि काही स्पर्म मध्ये कोणता क्रोमोझोम असतो? Y. हे कळलं सगळ्यांना? हे झालं मेल मध्ये. फिमेल मध्ये मात्र असं होत नाही. फिमेल मध्ये जे एग तयार होतात सगळे एग एकसारखेच किंवा एकाच प्रकारचे असतात. सो इन फिमेल मध्ये सुद्धा सुरुवातीला काय आहे? डिप्लॉइड जर्म सेल. पहिल्यांदा डिप्लॉइड जर्म सेल प्रेझेंट आहे. 2n कंडिशन. टोटल क्रोमोझोम किती असतात? 46 क्रोमोझोम असतात. मग आता हे जे जर्म सेल आहेत हे जसं आपण इथं वर्ड यूज केला स्पर्मॅटोजेनेसिस तसं इथं oogenesis होतं. म्हणजे त्या जर्म सेल मध्ये मियोसिस होतं. मियोसिस झाल्यानंतर आता हे 46 आपण असं लिहिणार 44 प्लस XX. हा. हिच्यापासून जेव्हा एक तयार होतील 44 च्या हाफ किती? इकडे 22. दोन सेक्स क्रोमोझोम पैकी एक इकडे एक इकडे. काय फरक आहे का दोन्ही एग मध्ये? सेम कंडिशन आहे. सो एग तयार होताना सगळे एकाच टाइपचे तयार होणार आहेत. कोणत्या टाइपचे? 22 प्लस X. स्पर्म मात्र किती टाइपचे तयार होत आहेत? 22 प्लस X टाइपचा एक असतो, 22 प्लस Y या प्रकारचे. हे सगळ्यांना कळलं? ओके. मग आता याच्यामध्ये कोणता स्पर्म एगला फर्टिलाइज करतोय किंवा कोणता स्पर्म एग बरोबर फ्यूज होतोय त्यावरती डिपेंड करतं की ऑफस्प्रिंग मेल असणार की फिमेल. सपोज हा एग आणि हा स्पर्म जर फ्यूज झाले तर कंडिशन काय असेल? 22 प्लस 22 किती झाले? 44. हे X प्लस हे X काय असेल? XX. आणि हे ऑफस्प्रिंग काय असणार आहे? फिमेल. आणि सपोज हाच एग आणि हा स्पर्म जर फ्यूज झाला तर कंडिशन असेल 22 प्लस 22 44 प्लस X आणि Y. कंडिशन असेल XY. आलं लक्षात? आणि हा ऑफस्प्रिंग असेल मेल. इन शॉर्ट ऑफस्प्रिंग मेल असणार की फिमेल हे कशावरती डिपेंड केलं? एक तर सगळे एक सारखेच आहे. कशावरती डिपेंड केलं? स्पर्म कोणत्या टाइपचा येतोय. इफ sperm having X chromosome fertilizes egg then offspring is
female, and if sperm having Y chromosome fertilizes egg, then offspring is male. Okay, so actually sex determination किंवा सेक्स काय असणार हे मेल कडून येणाऱ्या स्पर्म वरती ठरतं, त्याच्यामध्ये असणाऱ्या सेक्स क्रोमोझोम वरती. पण नॉलेज नसल्यामुळे गर्लला बर्थ देण्यासाठी मोस्टली फिमेललाच ब्लेम केलं जातं. आलं लक्षात? येस. सो दिस इज अबाउट दी सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. कळलंय का? येस.